चला आता दिवाळी झालेली आहे. दिवाळीचा खूप आपण एन्जॉय केलेला आहे. दिवाळीमध्ये खूप सारी धमाल केली आणि त्याचबरोबर आपण खूप सारे पदार्थ खाल्लेले आहेत दिवाळीचे. आणि ज्यांनी पण दिवाळीमध्ये आपल्या कॅलरी डेफिशियन्सीमध्ये खाल्लेलं आहे, पण त्यांचं वजन नाही वाढलं, त्यांना काही काळजी करायची गरज नाही आहे. पण ज्यांनी पण कॅलरी डेफिशियन्सीमध्ये खाल्लेलं नाही आहे, आपला डाएट थोडासा सोडलेला आहे आपल्या दिवाळीच्या सणामुळे आणि आता तुमचं दिवाळीच्या अगोदरचं वेट आणि आत्ताच्या वेटमध्ये जर 2 ते 3 केजीचा फरक वाढलेला असेल तर जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही. आपण बॅक टू आपल्या परत आयडल वेटवरती येऊ शकतो. पण वाढलेलं वजन आमचं कमी करण्यासाठी आपण लगेच डाएट चालू करू नका. त्यासाठी काही थोड्याशा टिप्स आहेत, त्या फॉलो करा आणि हळूहळू आपला डाएट चालू करा. तो फर्स्ट तर तुमचा वर्कआउट स्टार्ट व्हायला पाहिजे. आपली सुरुवात ही पहिली वर्कआउटने झाली पाहिजे, कारण वर्कआउटमध्ये बऱ्याच कॅलरीज बर्न होतात. सेकंड आपला आहार. आपला आहार पण आता वाढलेला असतो. आपल्याला हंगरी म्हणजे आपण जास्त खातो, त्यामुळे जास्त भूक लागत असते. त्यामध्ये आपली फर्स्ट चपाती कट डाऊन करा. भाकरी तुम्ही एक खात असाल तर अर्धी खा, भाजी भरपूर घ्या, असं सुरुवात करत चला. दुसरा, तुमच्या वेटच्या नुसार तुमचा पाण्याचा इंटेक चालू करा. दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही ताक घेऊ शकता, मोसंबी ज्यूस घेऊ शकता, 4च्या वेळेला तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या स्टेप बाय स्टेप करत जा आणि एक 4 ते 8 दिवस झाल्यानंतर तुमचा हा डाएट तुम्ही हळूहळू फॉलो करत गेल्यानंतर 1 दिवसाचा तुम्ही लिक्विड डाएट करू शकता. त्यामध्ये तुमचं 1 ते 2 केजी वेट लॉस एका दिवसामध्ये होतं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी करत आपला डाएट परत चालू करा आणि हॅपी आणि हेल्दी राहा. उरलेला फराळ खायला जाऊ नका. आता उरलेला फराळ ज्यांना शारीरिक कष्टाची खूप कामं आहेत अशा लोकांना द्या, जेणेकरून त्यांच्या कॅलरीज बर्न होतात काम करून, आपल्या होत नाहीत. त्यामुळे बॅक टू आपला डाएट. थँक्यू सो मच.